पुण्यातील गुंड शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार झालेला आहे। शरद मोहोळवर 3 गोळ्या झाडल्याची माहिती मिळतेय। आत्ताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यामधनं ही धक्कादायक बातमी। पुण्यातील गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शरद मोहोळवर गोळीबार झालेला आहे। 3 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत शरद मोहोळवर। काय नेमकं कारण आहे या गोळीबाराचं अद्याप समोर आलेलं नाहीये आणि शरद मोहोळच्या प्रकृतीबाबत सुद्धा कोणतीही अपडेट समोर आली नाही। मात्र आता पुण्यातनं ही मोठी आणि धक्कादायक बातमी आपण पाहतोय। कोथरूड परिसरामध्ये हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार झाल्याची ही महत्त्वाची माहिती मिळते। कोथरूड परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली। गोळ्या झाडण्याचं कारण नेमकं काय आहे आणि कोणत्या बाजूने या गोळ्या झाडण्यात आल्या, कुणी या गोळ्या झाडलेल्या आहेत ते अद्याप समोर आले नाही आणि तेच आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, निकिता, कुख्यात गुंड शरद मोहोळवरती गोळीबार करण्यात आलेला आहे आणि कोथरूड परिसरामध्ये हा गोळीबार झाल्याची माहिती मिळते आणि शरद मोहोळवरती हा जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। शरद मोहोळ हा कुख्यात गुंड आहे, त्याच्यावरती 3 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती मिळते आणि या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय आहे ते अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाहीये। मात्र शरद मोहोळवरती जीवघेणा असा हा हल्ला करण्यात आलेला आहे। साधारणतः सकाळच्या सुमाराची ही घटना आहे आणि या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही माहिती समोर येऊ शकलेली नाही। मात्र आत्ता जी काही माहिती मिळते ती अर्थातच कुख्यात गुंड शरद मोहोळवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। 3 गोळ्या त्याच्यावरती झाडण्यात आलेल्या आहेत। निकिता, योगेश, या संदर्भात अधिक सविस्तर जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हा हल्ला झालेला आहे। 3 गोळ्या झाडण्यात आल्या। कोथरूड परिसरामध्ये हा गोळीबार झालाय।